नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अतुल पडोळे. परत आपण भेटतो आहे इयत्ता 10वीतील इतिहास आणि राज्यशास्त्र. आणि यातीलही आपण जे 7वं प्रकरण आहे खेळ आणि इतिहास याचा अभ्यास करतो. याच्या पूर्वीच्या तासिकेमध्ये विद्यार्थ्यांनो आपण खेळ म्हणजे काय, खेळाचं महत्व आपण समजून घेतलं. जे खेळ आहे, खेळाचे प्रकार होते. जे बैठे खेळ असतील, मैदानी खेळ असतील, त्यातही देशी विदेशी खेळ आहेत. आणि विदेशी खेळामध्ये सुद्धा अनेक प्रकार खेळाचे होते. मैदानी असतील किंवा शारीरिक कौशल्यावर आधारित खेळ असतील, किंवा आपण त्याला म्हणून पाण्यातील खेळ असतील किंवा शारीरिक कसरतीचे खेळ असतील. याचाही अभ्यास यावेळी आपण केला. एवढंच नाही तर ज्या खेळाच्या ज्या स्पर्धा आहेत याचाही अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर खेळाचं राष्ट्रीयकरण कसं झालं याचाही अभ्यास विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी केला. आणि याच्या पुढचं आपल्याला शिकायचं आहे खेळाचे साहित्य आणि खेळणे. याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, लहान मुलं आहेत यांना करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी काही रंगीबिरंगी साधने किंवा जे उपकरणे असतात त्याला आपण खेळणी म्हणतो. म्हणजे पहा, लहान मुलांना एक उद्देश असतो करमणुकीचा आणि दुसरा उद्देश असतो तो म्हणजे शिक्षणाचा. या शिक्षणासाठी किंवा या करमणुकीसाठी जी रंगीबिरंगी साधने आहेत, जी काही उपकरणे आहेत, ज्याला आपण खेळणी म्हणतो. प्राचीन काळात सुद्धा खेळणी होती. प्राचीन स्थळांचं जेव्हा उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये मातीचे बनवलेले खेळणी सापडले. ही जी खेळणी आहे ती हाताने किंवा साच्याच्या माध्यमातून तयार केली होती. पहा विद्यार्थ्यांनो, जेव्हा उत्खनन झालं, जुन्या काळात उत्खनन झालं, त्या उत्खननामध्ये सुद्धा काही खेळणी सापडली. आणि ही खेळणी काही हाताने बनवलेली दिसतात तर काही साच्याने तयार केलेली आपल्याला दिसतात. प्राचीन काळात जे भारतीय साहित्य सापडलं त्या भारतीय साहित्यांमध्ये बाहुलीचा म्हणजे जे काही बाहुली आहे तेही आपल्याला बाहुल्यांचा उल्लेख सुद्धा दिसते. म्हणजे उत्खनन झालं, पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसते आहे जे उत्खनन झालं या उत्खननामध्ये अशा प्रकारचे छोटे छोटे काही खेळणी तेव्हा सापडली. यातले काही खेळणी तुमच्या लक्षात येईल की हाताने बनवलेली आहेत, तर काही खेळणी कशाच्या साह्याने, साच्याच्या मदतीने बनवलेली तुम्हाला दिसते. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आहे ही खेळणी तुम्हाला सहज लक्षात येतात. एवढंच नाही तर विद्यार्थी मित्रांनो, की जसं बाहुल्यांचा खेळ म्हटलं किंवा बाहुल्यांचा उल्लेख आहे, एवढंच नाही, पहा की असे एक उदाहरण इथं आपल्याला दिसते आहे की शूद्रकाचं जे नाटक होतं, एक नाटकाचं नाव काय होतं, शूद्रकाच्या एका नाटकाचं नाव मृच्छकटिक असं नाव होतं. आणि मृच्छकटिक म्हणजे नेमकं काय, तर मृच्छकटिक म्हणजे मातीची खेळणी. विद्यार्थ्यांनो, जी मातीची खेळणी आहे त्यालाच मृच्छकटिक म्हणतात, असाही उल्लेख आपल्याला या शूद्रकांच्या नाटकांमध्ये दिसतो आहे. म्हणजे अशा प्रकारे हे जे खेळांचे जे साहित्य आहे किंवा खेळणी आहे यांचा फार जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे खेळणी आणि इतिहास. आता जे खेळणी आहे, खेळण्यामधून सुद्धा इतिहास किंवा तंत्रज्ञानाची प्रगती जी आहे त्याची कल्पना आपल्याला येते. म्हणजे पहा, जे खेळणी आहे या खेळण्यातून सुद्धा इतिहास कळतो. एवढंच नाही तर तंत्रज्ञानात आपण किती प्रगती केली, तंत्रज्ञानात आपण किती विकास केला यावर सुद्धा प्रकाश या खेळण्याच्या माध्यमातून टाकला जातो. या खेळण्याच्या माध्यमातून एवढंच नाही तर धार्मिक आणि ज्या सांस्कृतिक परंपरा असेल याही आपल्याला समजतात. इथं उदाहरण तुम्हाला दिसते आहे, इथे एक किल्ला दिसतोय. म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात दिवाळी असते त्या दिवाळी उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये किल्ला तयार करण्याची सुद्धा मोठी परंपरा आपल्या इथे आहे. या मातीच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवल्या जातात. यावरून महाराष्ट्रातील जो इतिहास आहे, जो इतिहास या किल्ल्यांच्या मदतीने घडला तो आपल्या समोर ठेवण्याचा एक प्रकार आहे. म्हणजे ज्यामुळे इतिहासाला उजाळा मिळतो. हा सुद्धा महत्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे यासारख्या परंपरा फार महत्वाच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला दिसते आहे की इटलीतील पोपई इथे जेव्हा उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये भारतातील हस्तिदंती बाहुल्या सापडल्या.
म्हणजे इथली उत्खनन इथलीच झालं आणि त्या ठिकाणी ज्या बाहुल्या सापडल्या, ज्या हस्तिदंती होत्या म्हणजे तिच्या दातापासून तयार केलेल्या होत्या, त्या मात्र भारतीय असलेल्या आपल्याला दिसते. म्हणजे याचा अर्थ असा की भारत आणि रोम यांचा परस्पर संबंध किती जुना आहे, ते संबंध किती पूर्वीचे आहे याचा अनुमान आपल्याला लावता येतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अशा पद्धतीनं खेळण्यावरून सुद्धा आपल्याला इतिहास कळून येतो. जसं इतिहासाचा आणि खेळण्याचा जो संबंध आहे तो अत्यंत महत्वाचा असलेला आपल्याला दिसतो. आता आपल्याला दिसते आहे याच्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. म्हणजे जे खेळ आणि संबंधित साहित्य आणि चित्रपट हा जो भाग आहे हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. खेळाशी संबंधित असलेली एक साहित्याची ही एक नवीन ज्ञानशाखा आहे. हे पहा विद्यार्थी मित्रांनो की खेळाशी संबंधित असलेले जे काही साहित्य आहे त्याची ही एक नवीन ज्ञानशाखा आहे. एवढंच नाही, अनेक पुस्तके, एवढंच नाही, आणि या म्हणजे खेळाशी संबंधित खेळाशी संबंधित असणारे अनेक पुस्तक असतील, कोश असतील, हे नव्यानं तयार होताना दिसते. एवढंच नाही, जसं उदाहरण द्यायचं झालं की नुसतं खेळावरच होते असं नाही, तर व्यायाम विषयावर सुद्धा कोश तयार होताना आपल्याला दिसते. एवढंच नाही, तर मराठी भाषेमध्ये नुकतंच मल्लखांबाचा इतिहास सांगणारा कोश सुद्धा प्रकाशित झालेला आपल्याला दिसतो. एवढंच नाही, खेळा विषयाला वाहिलेलं षटकार नावाचं एक नियतकालिक आहे, ते नेहमी निघते. षटकार नावाचं नुसतं खेळाच्या बातम्या त्यात असते. या नियतकालिकात फार पूर्वीपासून प्रसिद्ध होताना आपल्याला दिसते. एवढंच नाही, तर इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, खेळ या विषयाला वळून घेतलेले काही दूरदर्शनच्या वाहिन्या आहेत, बरोबर ना. दूरदर्शनच्या काही वाहिन्या आहेत, जसं ESPN असेल, स्टार स्पोर्ट असेल, 10 स्पोर्ट असेल किंवा स्काय स्पोर्ट असेल, यासारख्या अनेक न्यूज चॅनलनी नुसतं स्पोर्टसाठी वाहून घेतलेलं आहे. नुसतं स्पोर्टच्याच बातम्या, स्पोर्टच दाखवण्याचं काम, म्हणजे जे खेळ आहे हे खेळच लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या शाखा किंवा हे चॅनल्स करताना आपल्याला दिसते. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडू जे आहे यांच्यावर चित्रपट सुद्धा तयार होताना दिसते. जसं ज्या मेरी कोम आहे, ज्या बॉक्सर आहे भारतातील मेरी कोम, यांच्यावर हिंदी चित्रपट निघाला, ज्याचं नाव सुद्धा मेरी कोम होतं, ज्या चित्रपटामध्ये हा चित्रपट निघालेला आपल्याला दिसतो. एवढंच नाही, तर दंगल चित्रपट आहे विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा ज्या फोगट बहिणी आहे, ज्या कुस्तीपटू आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी भारताला मेडल मिळवून दिलं, अशा ह्या फोगट बहिणी यांच्याही जीवनावर दंगल नावाचा चित्रपट निघालेला आपल्याला दिसतो. म्हणजे यासारख्या माध्यमातून सुद्धा खेळ हा उदरनिर्वाहाचं साधन होताना या ठिकाणी दिसते आहे. एवढंच नाही, चित्रपट बनताना चित्रपटाचा जो कालखंड असेल, त्या काळातील भाषा असेल, त्यावेळेसचा जो पेहराव असेल किंवा जे सामान्य जनजीवन त्यावेळेस असेल, या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. आणि या गोष्टीचा सखोल अभ्यास करणेच म्हणजे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. इतिहासाचेच विद्यार्थी हा सखोल अभ्यास करू शकतात. एवढंच नाही, तर कोशांतर्गत व वर्तमान जे आहे किंवा अन्य ठिकाणी जे क्रीडा विषयी जे लिहिलं जाते त्यासाठी सुद्धा खेळाचा इतिहास माहिती असणं फार आणि फार महत्वाचं आहे. म्हणजे सखोल अभ्यासासाठी इतिहासाच्या विद्यार्थ्यांची गरज असते. एवढंच नाही, वर्तमानपत्रात क्रीडा विषयावर लिहिताना खेळाचा इतिहास सुद्धा माहिती असणं फार आणि फार महत्वाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा जो खेळ आहे हा खेळ आता नुसता शारीरिक श्रम किंवा व्यायाम होण्याच्या पाहिला जात नाही, तर एक करिअरची म्हणजे एक करिअर घडवण्याचं साधन, व्यवसाय करण्याचं साधन, पैसे कमवण्याचं साधन म्हणून याच्या इकडे पाहिलं जाते. एक व्यवसायाची संधी म्हणून खेळाकडे पाहिलं जाते. म्हणूनच आपल्याला खेळ आणि व्यवसायाच्या ज्या संधी आहे याचा सविस्तर अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो,
क्रीडा म्हणजे खेळ आणि इतिहास या गोष्टी असं आपल्याला दिसते की जरी वरवर पाहत असेल, जरी त्या भिन्न असेल, तरीही मात्र त्यांचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात लेखन आणि समीक्षण यासाठी इतिहासाच्या जाणकाराची गरज असते. म्हणजे पहा विद्यार्थ्यांना, क्रीडा क्षेत्रात जे लेखन केले जाते, जे समीक्षण केले जाते, त्यासाठी इतिहासाची जाणकार असणारा व्यक्ती गरजेचा असतो. ऑलिम्पिक किंवा आशियाड सामने असतील किंवा कोणत्याही स्वरूपाच्या राष्ट्रीय या आंतरराष्ट्रीय ज्या स्पर्धा असतील, त्या संदर्भात जर का तुम्हाला लेखन करायचं असेल किंवा समीक्षा करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला कोणाची गरज पडते? इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची गरज पडते किंवा इतिहासाचा अभ्यास करणारे जे लोक आहेत याची गरज तुम्हाला पडते. खेळाच्या स्पर्धा असते, ज्या खेळाच्या स्पर्धा जेव्हा चालू असतात, तेव्हा खेळाच्या स्पर्धा चालू असताना विद्यार्थी मित्रांनो, त्याबद्दल आपल्याला जे काही समीक्षापूर्वक निवेदन दिले जाते, त्या निवेदकासाठी सुद्धा तज्ञ व्यक्तींची गरज असते. ज्याला आपण समालोचक म्हणतो, ज्याला आपण कॉमेंटेटर म्हणतो, हे फार महत्वाचे असतात. किंवा स्पर्धेच्या दरम्यान हे काय करत असतात? निवेदन करत असतात, आपल्याला धावता आढावा देत असतात, ज्याच्यामुळे पाहणारी मॅच रंजक होते. यासाठी सुद्धा कोणाची गरज असते? तज्ञ व्यक्तीची गरज असते. हे तज्ञ व्यक्ती म्हणजे कोण? ज्यांना खेळाचा इतिहास माहित आहे, मागील आकडेवारी माहित आहे, जे गाजवलेले विक्रम आहे त्याच्याविषयी माहिती आहे, त्या सर्व ज्या इतिहास म्हणजे खेळाच्या संदर्भातल्या ज्या ऐतिहासिक ज्या आठवणी आहे, ज्या त्यांना माहित आहे, त्या लोकांची गरज असते. कारण त्याची माहिती या निवेदनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना द्यायची असते. म्हणून त्यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. म्हणून इतिहासाचा अभ्यासक जो आहे त्याच्यासाठी हे क्षेत्र फार आणि फार महत्वाचे आहे, ज्यामध्ये करिअरच्या संधी त्याला उपलब्ध असलेले आपल्याला दिसते. एवढंच नाही तर त्यांचे थेट प्रक्षेपण होते. जसं दूरदर्शनवर हॉकी असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, बरोबर ना, कबड्डी असेल किंवा बुद्धिबळ असेल, याचे सामने जेव्हा चालू असतात तेव्हा प्रत्यक्ष चालू असतानाच प्रक्षेपण चालू असते. मग विविध वाहिन्यांमुळे व खेळासंबंधित ज्या काही नोंदी आहेत त्या ठेवणं महत्वाच्या असतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक खेळाच्या नोंदी ठेवणं हे क्रमपात महत्वाचं झालंय. आणि हे क्रमपात झालाय, हे महत्वाचं झालंय. म्हणून त्यासाठी सुद्धा तज्ञ व्यक्तीची नोंद करण्यासाठी गरज पडते. पहा, ज्या संबंधित खेळाच्या संदर्भात ज्या वाहिन्या आहे या जवळपास 24 तास चालू असतात. त्यामुळे या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या फार मोठ्या संधी उपलब्ध असलेल्या आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, ज्या खेळाच्या स्पर्धा आहे, हे झालं वर्तमानपत्रात लिहिणारे, समालोचक करणारे. एवढंच नाही, ज्या स्पर्धा चालू असतात, जे खेळ चालू असतात, त्या खेळामध्ये किंवा स्पर्धेमध्ये पंचांची गरज असते. या पंचांना सुद्धा रोजगार मिळतो. तालुका स्तरावरून जिल्हा स्तर असेल, राज्य स्तर असेल, राष्ट्रीय स्तर असेल, आंतरराष्ट्रीय स्तर असेल, यावर यांना काम करण्याची संधी मिळते. एवढंच नाही तर सरकारी किंवा खाजगी स्तरावर सुद्धा आजकाल काय दिल्या जाते? खेळाला फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिल्या जाते. खेळाडूसाठी पहा, जे खेळाडू आहे, जे खेळ मान्यता प्राप्त आहे, त्या मान्यता प्राप्त खेळामधील नैपुण्य प्राप्त जे खेळाडू आहे, या खेळाडूंना खाजगी आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षण असलेलं आपल्याला दिसते. म्हणजे यासाठी संधी सुद्धा या खेळाच्या माध्यमातून उपलब्ध असलेली दिसते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या असं लक्षात आलं असेल की खेळ आणि रोजगार याचा फार जवळचा संबंध आहे. या 21व्या शतकात तर या खेळाकडेच त्या दृष्टीनं, म्हणजे रोजगाराच्याच दृष्टीनं, या खेळाकडे करिअरच्या दृष्टीनंच खेळाकडे पाहिला जाते. अनेक संध्या, अनेक व्यावसायिक संधी या खेळाच्या माध्यमातून आज आपल्याला उपलब्ध झालेली दिसते. यासाठी सर्व इतिहासाचे जे अभ्यासक आहे यांची गरज मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून इतिहास आणि खेळ यांचा जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसतो. विद्यार्थ्यांनो, हे समजून घ्या, फार महत्व आहे. खेळाला जसं जीवनात महत्व आहे, तसं आज करिअर म्हणून खेळाकडे पाहिल्या जाते. व्यवसायाच्या संधी म्हणून आपण खेळाकडे पाहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला
हे जे प्रकरण होतं खेळ आणि इतिहास हे त्याच दृष्टीने अभ्यासायचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच हे प्रकरण तुम्हाला समजले असेल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी इथे थांबतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपली रजा घेतो, पण तत्पूर्वी जर का अजूनही तुम्ही माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपणास विनंती आहे की आपण माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून मला आणखी नवनवीन व्हिडिओ तयार करण्याची एक प्रेरणा मिळेल. आणि नुसतंच सबस्क्राईब करू नका, तर हा व्हिडिओ अन्य विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवा, जेणेकरून त्यांना अभ्यास करताना याची मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी थांबतो, आपली रजा घेतो. धन्यवाद.